तलोजा मजकूर टीमला बिग फाईट मॅच अर्थात चौथी मॅच तुमच्या समोर येतं. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सर्व अतिथीगणांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. गेम ऑन होईल. पंचांचा हिरवा कंदील. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज भूषण पाटील हा पहिला गोलंदाज तुम्ही इथे पाहता. समोर ऑन स्ट्राइक वरती बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल प्रमोद आणि विराज. पहिलाच बॉल प्रगतीपथावर गोलंदाज तयार होतोय भूषण पाटील. पहिलाच बॉल लेटकट तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संधी होती. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. पहा इथे ज्या रीतीने आपण विचार केला फटका अतिशय सुंदर होता. तेवढंच दर्जेदार आपल्याला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. पहिला बॉलवरती आले सिंगल. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट एक धाब्याने इथे ओपन झाला. विराज आणि प्रमोद ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राइक वरती विराज मात्रे हा फलंदाज ऑन स्ट्राइक वरती तलोजा संघ खेळतोय. आमचे को कॉमेंटेटर साई राजे यांचा संघ. ब्लॉक हॉलचा हा बॉल भूषण पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना हा बॉल आलाय अगदी निर्धाव. चांगली गोलंदाजी. पहिला मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा षटक आहे आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना भूषण पाटील ओमुसाई तलोजा मजकूर टीम साठी. समोर विराज मात्रे हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटचा फेस कोल्ला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा बाउंड चेंडूला अडवतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील. फटके देखील खूप चांगले पाहायला मिळतात. विराजच्या माध्यमातून मात्र फक्त 2 धावा. 2 धाब्याने संघ पुढे सरकेल. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट 3 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला षटक अप्रतिम फेकता. अचूक टप्पानं नियंत्रित अशी गोलंदाजी आपल्याला भूषण पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुढचा हा बॉल समोर विराज सज्जा. फटका कवडराईचा फटका. चेंडू सरळ चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी विराज मात्रेच्या बॅट मधून हा पहिला चौकार. फलंदाज विराजच्या बॅट मधून हा चौकार आलाय. टोटल धावा संख्या तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील 7 धावा. विराज चांगली फलंदाजी करतोय. चेंडूचं मेरिट लाईन पाहून इथे चांगला फटक्या त्याच्या फॉलो थ्रू मध्ये तो कन्वर्ट करतोय. 7 धावा धाव फलकावरती. चला स्पीडअप करा तलोजा संघ. टाइम तुमच्यासाठी अलर्ट केलाय. अवधी 20 मिनिटाचा टाइम असेल. याच्याकडे लक्ष असू द्या. तर पुढचा बॉल गोलंदाज भूषण पाटील अद्याप 4 चेंडू फेकले 7 धावा खर्च करीत असताना ऑन स्ट्राइक वरती विराज सज्जा. बॅटचा फेस कोल्लाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय होत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हल्लाय ब्रँडेड दमदार षटकार. शेवटचा बॉल गोलंदाज भूषण पाटील वरती पूर्णपणे आक्रमण केला. फलंदाज विराज मात्रेना चौकार षटकाराच्या मदतीनं सध्या तो खेळपट्टीवरती खेळतोय. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ जाऊन पोहोचतोय टोटल 13 या कड्यावरती. हा बॉल बॅटची टॉप आहे. क्षेत्ररक्षक आहेत गल्लीमध्ये सुगी करणार नाही. पहिला बिग धक्का बॅटिंग करत असताना नावडे टीमला. फलंदाज बाद होतोय विराज मात्र्या. बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल रोहन खानावकर हा फलंदाज इन झाला. पहिला षटक धावा आल्या टोटल 13 आणि एक फलंदाज झाला. अर्थात ज्या फलंदाजानं षटकार चौकार ठोकलं होतं त्या फलंदाजाला अखेरकार मैदानातून बाहेर फेकलं भूषण पाटीलला. शेवटच्या बॉलमध्ये यश मिळालं भूषण पाटीलला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक बाद. टोटल धावसंख्या पाहिली तर 13 धावा धावफलकावरती. मॅच तुम्ही इथे एन्जॉय करता. एका साईडला स्वर्गीय सुमित स्पोर्ट नावडे आणि त्याला फाईट करत असताना ओमसाई तलोजा मजकूर अशी फाईट आपण पाहतोय. चौथी मॅच तुम्ही इथे एन्जॉय करता. चला स्पीडअप करा. अंपायर देखील विनंती आहे की आपण लगेच ऑन करा संघ नाही केला कारण की टाइम अलर्ट केलं जात आहे. आजच्या दिवसामध्ये टोटल 10 सामने कव्हर करायचे आहेत. आजच्याकडे देखील लक्ष असू द्या. तर तलोजा मजकूर टीम विनंती आहे संघ नायकाला की आपण थोडा स्पीडअपमध्ये खेळ चालू करा. पहिला षटक इथे भूषण पाटीलनं पिकला. टोटल 13 धावा खर्च करीत असताना एक फलंदाजाला बाद केला. सेकंड ओव्हर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तलोजा मजकूर टीमचा दुसरा अस्त्र गोलंदाजच्या भूमिकेवरती हेमंत पाटील हा गोलंदाज पाहायला मिळेल. समोर स्ट्राईकवरती सज्ज फलंदाज प्रमोद खानावकर. हलक्या हातानं डिफेन्स केला. चेंडूला फक्त पुश केला. या बॉलवरती आली सिंगल. लो फुलटच बॉल होता. जर गॅप सोल्युशन केले असते कदाचित चौकार तुम्हाला पाहायला मिळाला असता. मात्र हलक्या हातानं पुश केला मिड विकेटमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत फक्त इथे सिंगल. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज रोहन खानावकर हा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. हेमंत पाटील गोलंदाज तयार. इथे यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का फलंदाज रोहन खानावकर. बॅक टू द पवेलियन. तर पहिलाच बॉलवरती सेकंड बॉलवरती सुयश मिळाला हेमंत पाटीलला कारण की पहिला बॉलवरती सिंगल आली. त्याच्यानंतर रोहन जशा रीतीनं स्ट्राईकवरती गेला रोहनला मैदानातून बाहेर काढला. नवीन फलंदाज साहिल खानावकर एक अष्टपैलू खेळाडू सध्या ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती टोटल 14 धावा. हेमंत पाटील चांगली गोलंदाजी इथे करतोय. तो मात्र ओमसाई तलोजा मजकूर टीमसाठी. पुढचा हा बॉल समोर साहिल सज्ज ऑन स्ट्राईकवरती. फुलटॉस यस. हा बॉल नो बिमार बॉल हा घोषित केला अंपायर्सनं. 1+1 धावा ॲड होतील. बॅटिंग करत असताना नावडे टीमच्या अकाउंटमध्ये संघ 2ने पुढे सरकेल. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली 16 धावा धावफलकावरती आणि संधी असेल फलंदाज प्रमोद खानावकर समोर कारण की फ्री ट्या आणि त्या संधीचं सोनं इथे करावं लागेल. इथे संधी निर्माण झाली आहे बॅटिंग करत असताना नावडे टीमसाठी. त्या संधीचं सोनं इथे करावं लागेल. अगदी जडमध्ये हा बॉल. काय गोलंदाजी करता. यस लाईन पाहिली जाते पंचांच्या माध्यमातून. तर हा बॉल वाईट आहे. 17 धावा. एक्स्ट्रा एक धाव खर्च केली गोलंदाज हेमंत पाटीलला. चला स्पीडअप करा. विनंती तलोजा मजकूर टीमला की आपण स्पीडअप करा. तर इथे वाईट यस अंपायर. एक्स्ट्रा अजून एक धाव ॲड झाली आहे. फ्रीट कंटिन्यू असणारे लक्ष असू द्या. समोर प्रमोद खानावकर हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. हा ट्रॅकरचा हा बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत फक्त सिंगल. पण चांगली गोलंदाजी होत्या. जरूर नो वाईट पडला. त्याच्यानंतर देखील खूप चांगला बॅकअप देत असताना नक्कीच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल हेमंत पाटील. या षटकाचा आपण विचार केला. पहिल्या बॉलवरती सिंगल. त्याच्यानंतर आली विकेट. त्याच्यानंतर नो मध्ये प्लस एक धाव ॲड झाली आणि त्याच्यानंतर वाईट आणि इथे आली सिंगल. फुलटॉस बॉल दिशा दिली इथे. फाईन रिझन क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतात. चला बॅट कट की लेग वाईज.
यस लेग बाईज. टोटल 2 धाबा ॲड होतील बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुमित स्पोर्ट नावडे टीमच्या अकाउंटमध्ये. 5 चांगले क्रिकेट संयम शांत इथे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. साहिल खानावकर ऑन स्ट्राईकवरती सज्ज फलंदाज. हा बॉल हेलिकॉप्टर अटेंड करण्याचा प्रयत्न चेंडू चालला थर्ड वन मध्ये. एसटी क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग झाल्या आणि त्याच्या कारणाने इथे मिळतील 4 धाबा त्या मात्र नावडे टीमला. हा चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती तुम्हाला टोटल पाहायला मिळतील 24. 24 धाबा धाव फलकावरती आहेत. हेमंत पाटील दुसरा गोलंदाज. शेवटचा बॉल समोर सज्जा फलंदाज साहिल. यस यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज बाद साहिल खानावकर. हा लागेल तिसरा धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुमित स्पोर्ट नावडे टीमला. साहिलची केली इथे संपुष्टात येते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 3 बाद 24 धाबा धाव फलकावरती. तर 12 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. टोटल धावसंख्या तुम्हाला फलकावरती नक्कीच पाहायला मिळतील 24 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 भूषण पाटीलच्या. दुसऱ्या षटक पेकलं हेमंत पाटीलला. धावा खर्च केला 11 आणि 2 फलंदाजांना देखील बाद केला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तिसरा षटक गोलंदाज जय पाटील. हा तिसरा गोलंदाज तुम्हाला गोलंदाजीच्या भूमिकेवरती पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकवरती सचेत प्रमोद खानावकर. हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती सज्ज. हा ट्रॅकरचा हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत चुकी करणार नाही. क्षेत्ररक्षक होती मोठ्या प्रेम. इथे फलंदाज बाद होता. टोटल पहिल्या बॉलवरती सुयश मिळाल जय पाटीलला. प्रमोदचा विचार केला तर ओपनिंगसाठी आला होता मात्र 3 धाब्यांचे वैयक्तिक योगदान दिलं. तो फलंदाज इथे बाद झालाय. धावसंख्या 24 धाबा धाव फलकावरती. थोडंसं मी म्हणून प्रेशर निर्माण झाला फलंदाजी करत असताना स्वर्गीय सुमित स्पोर्ट नावडे टीमवरती. याचं कारण आहे कारण की भूषण पाटीलच्या ओव्हरमध्ये आली विकेट 1. हेमंत पाटीलला विकेट घेतल्या 2 आणि जय पाटीलला पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली 1. टोटल 4 फलंदाज बाद झाल्या. मात्र इथे चांगलं खेळ करावा लागेल. इथे चांगली साजेदारी बनवावी लागेल. 2 फलंदाजांना कल्पेश सज्ज स्ट्राईकवरती. लाऊड ऑफिल होत्या. हाईट फॅक्टर जेव्हा ऑफिल केली जाते ना तेव्हा अंपायरच्या माध्यमातून हाईट फॅक्टर इनफॅक्ट लाईन आणि लेंथ या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय दिला जातो. चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवरती आली सिंगल लेग बाय स्वरूपामध्ये. टोटल 1 धाब्यानं संघ पुढे सरकेल. 25 लॉस्ट ऑफ 4 विकेट. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय स्वर्गीय सुमित स्पोर्ट नावडे संघ. गोलंदाज जय पाटील चांगली गोलंदाजी करत असताना ओम साई तलोजा बचकू टीमसाठी मात्र इथे अटॅकिंग क्रिकेटचा नजराना दाखवत असताना फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधून दमदार षटकार.
कॅश प्राईज आमचे या स्पर्धेचे आयोजक करत्या धनाजी दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज फक्त कल्पेसाठी कॅश प्राईज म्हटलं तर प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी कॅश प्राईज असतं आणि असे कॅश प्राईज अनेक स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तर जय पाटील वरती हल्ला केलाय फलंदाज ऋषिकेशनं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. सेकंड बॉल प्रहार केला जाते चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक आहेत अवकेच्या बाहेर. यस दॅट इज द माइट इट. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवरती विकेट दुसऱ्या चेंडूवरती आली लेग बायस मध्ये एक धाव. जशी स्ट्राईक रोटेट झाली ऋषिकेशला स्ट्राईक मिळाल्यानंतर इथे अटॅकिंग क्रिकेटचा नजराणा पाहायला मिळतोय. धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळेल एक्सेलेटरवर 5 ठेवलाय फलंदाज ऋषिकेशनं. टोटल 37 धावा धावफलकावरती. थोडासा प्रेशर निर्माण झालाय गोलंदाज जय पाटील वरती. हा बॉल देखील अतिशय सुंदर फटका सलग तिसरा षटकार ऋषिकेश ऑन फायर. बॅक टू बॅक 3 षटकार ऋषिकेशच्या बॅट मधून. चला टीम मीटिंग घेऊ नका विनंती आहे हेमंतदादा लक्ष असू द्या. शेवटचा बॉल प्रेशर निर्माण झाला सलग 3 चेंडूवरती 3 षटकार फलंदाज ऋषिकेश ऑन स्ट्राईक वरती ऑन फायर करत असताना अतिशय सुंदर फटकेबाजी ते करत असताना नावडे टीम साठी पुन्हा प्रहार चेंडू हवेमध्ये. बॅक टू द बॉलर. यस घडलं काय तर ऋषिकेशची विकेट अखेरकार जय पाटीलच्या अकाउंट मध्ये ऍड होईल. धक्का लागेल चौथं बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुमित स्पोर्ट नावडे टीमला ऋषिकेशचं खेळीचा इथे अंत होईल. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस टोटल धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती डीजे. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. मागील षटक थोडंसं मागडे राहिलं. जय पाटीलचं 19 धावा खर्च केला मात्र ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट अर्थात ऋषिकेशला मैदानातून बाहेर फेकला. कारण की ऋषिकेशनं सलग 3 षटकार मारल्यानंतर मी म्हणेन कमबॅक करून दिला जय पाटीलला. अखेरकार त्याची विकेट आपल्या अकाउंटमध्ये ॲड केली. शेवटचं षटक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अक्षय केनी. हा शेवटचा अस्त्र ओमसाई तलोजा मजकूर टीमचा. समोर ऑन स्ट्राईकवरती बॅट्समन सज्ज कल्पेश आणि कल्पेशसाठी कॅश प्राईज देखील आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आमचे धनाजी दादा म्हात्रे मुख्य आयोजक करत्या यांच्या माध्यमातून. या बॉलवरती आली आहे सिंगल. एका धाबेनं संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 44 धावा धाव फलकावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळेल संदेश बोपी ऑन स्ट्राईक वरती सज्ज फलंदाज. 5 चांगली इथे गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अक्षय केनीला. धावेवरती थोडंसं शे लावा लागेल मात्र कशा रीतीनं फलंदाजी होईल येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावा इथे जमवल्या जातील हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. पहा इथे
क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकण्याचा प्रयत्न करतोय अक्षय केने आणि त्याला मिळतं यश. हा बॉल एल डॉट. धावसंख्या स्थिर आहे 44. 44 धाबा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. पण ज्या रीतीनं ऋषिकेशची विकेट मैदानातून बाहेर गेली त्याच्यानंतर थोडंसं धाबेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न इथे करतोय. तो मात्र गोलंदाजी करत असताना उमसाई तलोजा मजकूर संघ. शेवटचा षटक आहे गोलंदाज अक्षय केने पेस करेल फलंदाज होते संदेश. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. तितकीच ताकदवर इथे गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. लेगबाजमध्ये मिळाली या बॉलवरती सिंगल. अशा रीतीने एक धाबेनं संघ पुढे सरकता. 45 धाबा. हा षटक खूप महत्त्वाचा राहिला कारण की 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा खर्च केला अक्षय केनीनं. जो धाबेवरती श्रेय लावायचं होतं ना तो सध्या लावून ठेवला. स्ट्राईक इथे रुटेट झाली आहे. स्ट्राईकवरती फलंदाज कल्पेश. चला स्पीडअप करा. कल्पेश हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती सज्ज. 45 45 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. फुल टॉस झाला मिस. यस लाईन देखील मिस केली जाते. पंचांचा इशारा. चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर होता. इट इज द बाईट. एक्स्ट्रा एक धाव अजून ॲड होईल. बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुनील स्पोर्ट नावडे टीमच्या अकाउंटमध्ये. स्वर्गीय सुमित स्पोर्ट नावडे टीम इथे खेळताना आपण पाहतोय. यावेळी हा फटका अतिशय सुंदर आहे. लावून द कार्पेट. चेंडू चालला लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत हेमंत. जोपर्यंत उचलती फेकतील ती संधी होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. पण जरी कदाचित व्यवस्थित मी म्हणेन स्टंप टू स्टंप थ्रू झाले असते तर फलंदाज कदाचित बाद झाला असता. तसं इथे घडलं नाही. या बॉलवरती आल्या 2 धाबा. 2 संघ पुढे सरकतात. टोटल धावसंख्या तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील 48. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. कल्पेशसाठी कॅश प्राईज देखील आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते अर्थात धनंजय दादा मात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. कल्पेशसाठी कॅश प्राईज. हा बॉल ट्रॅकरचा फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षकाला वीड करत असताना एक टप्पा बाउन्स. हा चौकार. चौकार आलाय फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून. अपेक्षा आहे की षटकार नक्कीच येणं गरजेचं आहे. जर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज ॲड होईल अकाउंटमध्ये. हा बॉल गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अक्षय केनी. हा बॉल ऑफस्टमच्या खूप बाहेर फेकलाय. अजून एक्स्ट्रा एक धाव खर्च केली आहे. टोटल धावसंख्या आपण पाहिली 53 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. जर अंतिम बॉलवरती षटकार आला 500 रुपये आणि टोटल देखील 59 होईल. मात्र 60चं लक्ष राहील. तसं इथे घडेल का हे पाहणं गरजेचं आहे. अक्षय केनी गोलंदाज तयार. यास क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय. लाऊड अपील देखील केली जाते. दुसऱ्या धाबेसाठी पलट बार घडलं काय. फलंदाज रनआउटचा शिकार होतोय कल्पेश. अशा रीतीनं पहिला सत्राचा खेळ समाप्त होईल. डिझाय तर नेक्स्ट मॅच टॉससाठी इन्व्हाइट केलं जाईल गाबोदेवी नारायण आणि त्याला फाईट करेल बबला 11 VRCC उसाटण्या. दोन्ही टीमचे संघनायक. चला आपण टॉससाठी लगेच रिपोर्ट करा. सेकंड सत्र चालू होईल. आपण आवाज ऐकूया. आमचे को कॉमेंटेटर अर्थात योगेश मडवी सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत डिझेलच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू.
थँक्यू मंगेश. तर चला विनंती करेल गावदेवी नारायण टीमचे कॅप्टन अँड टीम VRCC बबल्या 11 उसाटणे टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी यावं. तर टीम गावदेवी नारायण कॅप्टन अँड टीम VRCC बबल्या 11 उसाटणे टीम कॅप्टन लगेचच आपण यावं. तवचे मजकूर अजून एक स्पर्धा तुमच्या भेटीस येईल मित्रांनो. येत्या 16, 17 आणि 18 डिसेंबरला तवजेच्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा आहे. अर्थात एंट्री फी आहे 10,000 रुपये. चला फलंदाज 10,000 रुपये एंट्री फी आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50 आणि तृतीय पारितोषिक 25 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज आहे रेफ्रिजरेटर आणि प्रत्येक संघाला त्या स्पर्धेच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा तवोजा मजकूरमध्ये 16, 17 आणि 18. एंट्री फी 10,000, पहिलं प्राइज 1 लाख, सिरीजसाठी रेफ्रिजरेटर आणि प्रत्येक संघाला टी शर्ट देण्यात येतील. तर ज्यांना कोणाला त्या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल त्यांनी तवोजा मजकूर किंवा आमच्याशी संपर्क साधू शकता. तो बहुत बहुत शुक्रिया मंगेश. सभी का स्वागत करेंगे. बेहतरीन प्रतियोगिता MKK ट्रॉफी 2022 का ये पर्व दोस्तों. आज प्रतियोगिता का दूसरा दिन है और दूसरे दिन का ये मुकाबला, चौथा मुकाबला चलता है. 2 मुकाबले जीते जागृति स्पोर्ट ब्राह्मण करौली टीम ने. पहले मुकाबले की बात करेंगे, पाकरेपारा टीम ने 1 मुकाबला जीता, बाय वन गेट वन फ्री, यानी कि उनके भी 2 मुकाबले और ये चौथा मुकाबला इसके बाद होगा. मुकाबला उसाटने बनाम नारायण के बीच. गेंदबाज तैयार, पहली गेंद तेज तराज रोक, सामने खेला ऑन साइड में और गेंद सीधे निकली बाउंड्री लाइन के बाहर. पहला दमदार चौका. खूबसूरत चौका और साहिल गेंदबाजी कर रहे हैं. साहिल के ऊपर आक्रमण चढ़ा है और पहली गेंद के ऊपर ये चौका दागा है रोशन पाटिल ने. सेकंड पर भूषण है और इस बार ऑफ साइड में जब तक गेंद को फील्ड करे, मगर ये मिस फील्डिंग, गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. तो टॉस हो रहा है हमारे मंच के ऊपर. तो टीम की टोटल रन संख्या 8 रन और इस बार भी एक्स्ट्रा कवर में बेहतरीन फील्डिंग. इस बार रन संख्या की बात करेंगे, 2 मिले और भूषण बल्लेबाजी कर रहे हैं, जिनके बल्ले से 2 चौके 2 रन. कुल मिला के 3 गेंद में 10 रन आए और 1 ओवर होने के बाद टॉस होगा हमारे मंच के ऊपर, यानी कि दोनों टीमें यहां से नारायण और बिल्कुल उसाटने टीम 3 गेंद होने के बाद टॉस करेंगे. अच्छी गेंद, पटकी भी गेंद बिल्कुल यहां पर पड़ने के बाद बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर की दस्तानों में. कोई रन नहीं है. रन संख्या की बात करेंगे 10 रन, 24 गेंदे, 53 रनों का टारगेट है. मैदान 55 रनों का टारगेट है. 54 बनाए थे बल्लेबाजी करते समय यहां से स्वर्गीय सुमित स्पोर्ट्स नावड़े टीम ने. शुरुआत बेहतरीन हो चुकी है. 54 का टारगेट. प्रति ओवर की बात करेंगे 13.50 की औसत बरकरार रखनी है और इस बार लॉक किया गेंद को ऑन साइड में सीधे बाउंड्री लाइन के बाद 6 रन.
के साथ रन संख्या तेजी के साथ बढ़ती हुई 16 रन। टीम के सामने लक्ष्य है 53-54 का, यानी कि प्रति ओवर 13.55 का टारगेट है। यस, तो 13.75 की औसत से रन बटोरने हैं। और इस बार बेहतरीन गेंद, डॉट बॉल। ओवर की समाप्ति, एक महंगा ओवर रहा जरूर। रन आए 16। आप टॉस करेंगे तो बिल्कुल टॉस हो रहा हमारे मंच के ऊपर। दो टीमों के बीच बीआरसीसी जारी है मैदान के ऊपर। बिना संघर्ष से कोई मान नहीं बनता। और पहली गेंद लॉक किया सीधे ऑन साइड में 6 रनों के लिए। लगातार 3 छक्के या लगातार 3 चौके। 3000 का इनाम ऋषभ पाटिल इनकी तरफ से इनाम है। तलोजा मस्कुट टीम के बल्लेबाजों को ऋषभ पाटिल 3 गेंदे 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को या 3 चौके लगाने वाले बल्लेबाज को यह मिलेगा इनाम। मगर छक्का दागा बालू जो है स्ट्राइक के ऊपर बालू राजे बिल्कुल यहां पर हम बात करेंगे। पहली गेंद के ऊपर स्वागत किया गेंदबाज का सागर खानावकर। एक अच्छे गेंदबाज है मगर उनका स्वागत हुआ छक्के के साथ रन संख्या 22 के ऊपर। और इस बार भी इनसाइड आउट। ये देखिए ना, फील्डर है तैनात। ले ली कैच बालू राजे बैक टू द डगआउट। विकेट नंबर पहला 22 लॉस ऑफ 1 विकेट। बालू राजे बैक टू द डगआउट। और बिल्कुल एक बड़ी प्रतियोगिता स्वर्गीय किशन बालू पाटिल स्मृति चषक तलोजे मजकूर के मैदान के ऊपर आई एकवीरा क्रिकेट क्लब तलोजे मजकूर द्वारा ये हर साल होती है। 8वां पर्व है। एंट्रीज का भी कम है, 10,000 रुपये, 1,50,25 और मालिका वीर के लिए स्पोर्ट्स साइकिल है। और बिल्कुल हर टीम को टी शर्ट है। आने वाली 16 तारीख से ये प्रतियोगिता होगी। जिस किस टीम को हिस्सा लेना है तो आप तलोजे मजकूर या फिर हमसे भी संपर्क कर सकते हैं। सभी बी सी डी गेट की टीमें हैं इस प्रतियोगिता में। तो रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर बन चुका है इस समय 22 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज अनुज मडवी सेकंड के ऊपर होंगे। अच्छी गेंद, बैक टू द बॉलर खेला, अगर वहां रन नहीं बनेगा। दबाव बढ़ती हुई एक छक्का आने के बाद ये संपार चेक करेंगे। बिल्कुल यह संपार को चेक करना पड़ेगा कि थर्ड अंपायर देखना पड़ेगा कि इस बार जब गेंदबाज का शरीर का कोई भी हिस्सा यदि गेंद को लगता है तो फिर ये बल्लेबाज शायद आउट होंगे या फिर नहीं। तो तीसरे अंपायर स्क्रीन के ऊपर सचिन कडू। अगला मुकाबला होगा गावदेवी नारायण बनाम बबला 11 वीआरसीसी उसाटने के बीच। नॉट आउट अंपायर का डिसीजन। और रन संख्या की बात करेंगे ना, डॉट गेंद और डॉट के साथ रन संख्या की बात करेंगे 22 1 विकेट के नुकसान पर। अनुज मडवी तो फिर एक बार गेंदबाज तैयार। गेंदबाजी के लिए सागर खानावकर एक अच्छे गेंदबाज है। देखिए ना एक्शन किस तरह से सोहेल तनवीर की तरह मानो एक्शन कहते हुए ये बेहतरीन गेंदबाजी की इस गेंदबाज ने। पहला छक्का आने के बाद
अपने टीम को कमबैक देते हुए 1 विकेट 3 गेंद कोई रन नहीं है। रन संख्या 22। बेहतरीन गेंद व्हाइट यॉर्कर और बल्लेबाज अनुज मडवी को लगातार 3 गेंदे डॉट। तो निश्चित प्रमोद खनावकर भी इस टीम में हैं, उनको भी शुभकामनाएं हमारे तलों से मजकूर के। और ये देखिए दबाव के ऊपर दबाव और आखिरकार अनुज मडवी को विकेट डालनी पड़ी। 3 गेंदे डॉट आने के बाद चौथी गेंद में विकेट। कमाल की गेंदबाजी रही। सागर खानावकर की प्रशंसा होनी चाहिए क्योंकि पहले गेंद में छक्का आने के बाद कॉन्फिडेंस को नहीं गिराया और कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी करते हुए 2 विकेटें 5 गेंदे डॉट। कमाल की गेंदबाजी। 1 ओवर से 6 और 2 विकेट इस ओवर में। रन संख्या 22 2 विकेट के नुकसान पर। दो ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची 22 के ऊपर। देखो ना किस तरह से मुकाबला बदल जाता है। पहले 7 गेंद में 22 आए थे और उसके बाद जो कहानी हुई 5 गेंदे डॉट 2 विकेटें निकली। अब नए बल्लेबाज पहुंचे मैदान के ऊपर। ऋषिकेश पाटिल आउट होने बल्लेबाज बालू राजे और अनुज मडवी। मगर भूषण अभी भी मैदान में है। जानते भूषण के पास क्षमता है और इस बार हवा में काफी देर हवा में ऊंचाई ज्यादा लंबाई कम और भूषण बैक टू द डगआउट। टीम को लगता हुआ बड़ा झटका। इस समय भूषण के पारी का अंत। रन संख्या पहुंचे इस समय फुल स्कोर 22 रन और एक डॉट गेंद। अब दबाव पूरी तरह से तलोजे मस्कुर टीम के बल्लेबाजों के ऊपर। 7 गेंदे डॉट 3 विकेट। रन नहीं है यहां पर 7 गेंद में। रन संख्या पहुंचे इस समय हम बात करेंगे तो फुल स्कोर 22 रन 3 विकेटों के नुकसान पर हेमंत पाटिल है। और ये देखिए फुल टॉस। दबाव कितनी बड़ी है। फुल टॉस गेंद भी आप नहीं कह सकते, इतना दबाव बन चुका है। और दबाव में यदि आप बल्लेबाजी करोगे तो फिर बहुत कठिन परिस्थिति होगी। तो इसी दरमियान रवि शेठ हजारे, काशीनाथ मात्रे और रवि शेठ हजारे इनका आगमन हो चुका है। मगर हेमंत पाटिल ने स्वागत किया। उन्हीं के सर के ऊपर से गेंद निकली लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाद 6 रन।
जमाना तो अभी फेसबुक, एफबी, यहाँ पे एफबी, इंस्टा, शेयरचैट बहुत सारे है, मगर यहाँ जमाना है हेमंत पाटिल का दीवाना, जिनके बल्ले से 2 छक्के। कहानी में ट्विस्ट, पिछली ओवर की कहानी बदली और इस ओवर में भी कहानी बदली। इसीलिए तो कहते हैं ना कि क्रिकेट खेल ही ऐसा है जो कभी किसी को रुलाएगा, कभी किसी को हंसाएगा। और इस समय 2 छक्के हेमंत ने दागे। रन संख्या की बात करेंगे 34 रन, अभी भी जीतने के लिए 21 रन की आवश्यकता होगी। 34 बने, 21 की आवश्यकता। आने वाली गेंदे की बात करेंगे 7 गेंदे 21 रन। रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगा और मिलने का मजा भी आएगा। हेमंत का कॉन्फिडेंस बढ़ चुका है। 2 गेंदे 2 छक्के, फुल टॉस गेंद। जैसे पिछली ओवर में अच्छी गेंदबाजी रही और ये 3 गेंद 3 छक्के। और ऋषि की तरफ से 3000 का इनाम था, जो लगातार 3 चौके या 3 छक्कों के लिए। आइए, आप 3000 रुपए देने पड़ेंगे क्योंकि लगाए थे 3000 और लगा दे 3 छक्के हेमंत पाटिल ने। कमाल की पारी रही। ये क्रिकेट खेले दोस्तों, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है। और ये मैदान पर चलता हुआ वो मुकाबला पूरी तरह से रुख बदला है। रन संख्या की बात करेंगे 40 रन, 15 रन की आवश्यकता। आखिरी ओवर जीतने के लिए तलोजा मस्को टीम को 15 रनों की आवश्यकता। आखिरी ओवर गेंदबाज इस्तेमाल किया रोहन खानावकर। रोहन खानावकर आई है, बिल्कुल आप गेंदबाजी करेंगे। आखिरी ओवर में स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हैं और ये शायद बल्ले का हिस्सा कहानी में और ट्विस्ट, क्योंकि हेमंत चाहते थे स्ट्राइक को लेना और यहां से लौटना पड़ेगा बल्लेबाज को। और एक विकेट। कहानी में ट्विस्ट, ऋषि की विकेट। यहां से हम बात करेंगे ऋषिकेट बैक टू द डगआउट। और अब 5 में 15 की आवश्यकता। 5 गेंदे 15 रनों की आवश्यकता। कमाल का मुकाबला है, रखना होगा हौसला मैदान के ऊपर। यदि आपका हौसला है बुलंद तो आप ये मुकाबला जीत सकते हैं। हर गेंदबाज को यही कॉन्फिडेंस दिखाना है और हर बल्लेबाज को ये ताकत दिखानी है। 5 में 15 बन सकते हैं क्योंकि इस पिच के ऊपर बहुत सारे बल्लेबाजों ने बड़ी पारी खेली है। कल एक ओवर में 31 देके, एक ओवर में 32 देके, आज एक ओवर में 36 देके, 37 देके, 36 नहीं बल्कि 37 देके। 6 गेंदे 6 छक्के भी आते ना तो भी 36 बनते, मगर 37 रन खींच के एक गेंदबाज ने। और यहां देखना होगा डिसीजन क्या होगा। बिल्कुल यहां पर रिव्यू लिया है शायद फील्डरों ने। डिसीजन यहां पेंडिंग है। नामदेव काटे अंपायर की भूमिका में है। गुरुनाथ काटे, नामदेव काटे अंपायर की भूमिका में है। और सचिन कड़ो आप जाइए।
तो यहां से रिव्यू ले लीजिए आप। बिल्कुल अब बात करेंगे फील्डिंग करने वाली टीम। यस, फील्डिंग करने वाली टीम ने रिव्यू लिया। देखना है कि बल्लेबाज आइए सचिन। तो यस, बल्लेबाज के पारी का अंत। बहुत रहे थे पीछे और रन लेने की कोशिश। बैक टू द डगआउट। हेमंत पाटिल की ये बड़ी विकेट। शायद हेमंत भी नाराज है, रन लेकर स्ट्राइक लेना चाहते थे मगर वो काम नहीं बना। काम हुआ या खत्म। अब आइए 4 गेंदे, अब 15 रन की आवश्यकता। कहानी में फिर एक बार ट्विस्ट, कहानी बदल चुकी है। हर गेंद के ऊपर रोमांच भरा मुकाबला, दर्शक एंजॉय करते हुए। एक तरफ है तलोजा मस्कुर, एक तरफ है नावड़े टीम। सम्माननीय बालचंद्र शेठ पाटिल जिनका आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे। आइए बालचंद्र शेठ पाटिल, आपका स्वागत है। तो चलते मैदान में रनों की जरूरत है। ये अच्छी गेंद, आप दबाव बन चुका है। ये वाइड गेंद बिल्कुल पढ़ने के बाद नहीं, रिव्यू नहीं ले सकते। वाइड के लिए आपके पास रिव्यू नहीं है। वाइड के लिए आप रिव्यू नहीं ले सकते। आपके पास एक ही रिव्यू ले सकते हैं, बीमर या रनआउट के लिए। तो वाइट गेंद, वाइट के साथ रन संख्या पहुंची इस समय 41। आप जरूरत है 14 रन की। चार बिल्कुल गेंदें बची है और 14 की जरूरत है। हर गेंद कितना रोमांच बढ़ा देख सकते हैं आप इस मैदान में। बल्लेबाज है स्ट्राइक एंड के ऊपर, राज पाटिल है स्ट्राइक एंड के ऊपर। आइए बच्चे सेठ पाटिल, आपका स्वागत है। हमेशा टीम के साथ रहते और बड़ा सपोर्ट रहता है नारायण टीम को। सम्मान्य काशीनाथ शेठ और रवि शेठ हजारे और बालचंद शेठ, ये हमेशा अपने टीम के साथ रहते हैं। और अब चाहिए 4 में 14 की जरूरत। गेंदबाज तैयार और एक वाइड, लगातार वाइड की गेंदें। 2 गेंदें बेहतर फेंकी थी, उसके बाद 2 गेंदें वाइड। अब चाहिए 13, 4 गेंदें 13 रन की आवश्यकता। 4 गेंदें 13 रनों की आवश्यकता। मुकाबला देखो ना किस तरह से बदल रहा है। एक एक गेंद के ऊपर मुकाबला मानो घूम रहा है। कभी नारायण यहां से, कभी नावड़े टीम के बाजू में, तो कभी तोजे मस्कू टीम के पक्ष में आता हुआ यह मुकाबला। 4 गेंदें और अब चाहिए 13 रन की आवश्यकता। फुल टॉस गेंद, आबेल मुझे मार, और राज ने दिखा दी ताकत, दाग दिया डीप मिड विकेट के ऊपर से। शानदार छक्का। को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। 7 रन की आवश्यकता बची है। 3 गेंदें, फिर एक बार उड़ा दी गेंद को, फील्डर है मौजूद। वाह भाई वाह, कहानी में ट्विस्ट। अब 2 गेंदें, 7 रन की आवश्यकता। दर्शक भी हैरान है यह मुकाबला देख के, क्योंकि यह मुकाबला जिस तरह से हम देख रहे हैं, कभी तलोजे मस्कुर तो कभी नावड़े, नावड़े तलोजे, कमाल का मुकाबला है। बात कहना चाहूंगा, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है।
जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। अब ये वक्त क्या बदल पाएगा? 2 गेंदे 7 की आवश्यकता, शायद ये मुकाबला आखिरी गेंद तक देखने मिले। 1 रन आई तो भी आखिरी गेंद तक, छक्का आया तो भी आखिरी गेंद तक ये मुकाबला देखने मिलेगा, मगर रन आनी चाहिए इस गेंद के ऊपर। अच्छी गेंद, रन जरूर बनेगी। अब क्या होगा? 1 गेंद 6 रन की आवश्यकता, लेग बाइस क्यों ना हो। 1 रन मगर अब 1 गेंद 6 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला, दर्शकों का पैसा वसूल मुकाबला है। जो दर्शक यह मुकाबला एंजॉय कर रहे हैं, कई दर्शक यूट्यूब के माध्यम से ये मुकाबला देख रहे हैं। सुबह के सत्र में ऐसा ही मुकाबला रहा था। 1 गेंद 2 गेंद में 10 चाहिए थे, मगर अब 1 गेंद 6। तालियों के साथ स्वागत करेंगे आखिरी गेंद का। सामने है बल्लेबाज अशोक मात्रे। 1 गेंद 6 और यह मुकाबला जीत लिया आखिरकार स्वर्गीय सुमित स्पोर्ट नावडे टीम ने। बिल्कुल 5 ही फील्डर थे सर्कल के बाहर, आप ध्यान नहीं दे सके। 5 फील्डर थे, अंदर लाए थे ऑफसाइड में फील्डर। तो मुकाबला जीत लिया यहाँ पर नावडे टीम ने। कांग्रेचुलेशन, हार्ड लक तलोजा मस्को टीम। जिस तरह से मुकाबला आया था, तलोजा मस्को टीम के पक्ष में झुका हुआ मुकाबला हाथ से निकल गया और मानो टर्निंग पॉइंट कहाँ रह गया। हेमंत पाटिल की जो विकेट थी रनआउट, वो विकेट शायद तलोजा मस्को टीम को महंगी पड़ी और रनआउट के तौर पर जैसे हेमंत आउट हुए वैसे ही मुकाबला बदला और ये मुकाबला गंवाना पड़ा। आप यहाँ पर बात करेंगे तो मैन ऑफ द मैच का हकदार तो इस मुकाबले के हीरो है, बिल्कुल हम बात करेंगे मुकाबले में पूरी तरह से टर्न किया, यानी कि पहले गेंद में छक्का आने के बाद 5 गेंदे डॉट और 2 विकेट। सागर खानवकर मैन ऑफ द मैच। तो आइए यहां से हम आमंत्रित करेंगे सागर खानवकर जो मैन ऑफ द मैच बने। सागर आइए मंच के ऊपर और रविशेठ हजारे जिनकी शुरुआतों से हम देंगे सागर खानवकर को मैन ऑफ द मैच। पहली गेंद छक्का आने के बाद भी इस गेंदबाज ने बेहतरीन गेंदबाजी की, 5 गेंदे डॉट 2 विकेट ली और सागर बने हैं मैन ऑफ द मैच। रविशेठ हजारी जिनकी शुरुआतों से हम देंगे यहाँ पर इस खिलाड़ी को मैन ऑफ द मैच। और अगला मुकाबला शुरू होगा यहां से बबला 11 वीआरसीसी उसाटने टीम ने टॉस जीता, लिया है डिसीजन फील्डिंग करने का और बल्लेबाजी के लिए न्योता दिया है सन्माननीय रविशेठ हजारे जिनकी शुरुआतों से मैन ऑफ द मैच की ट्रॉफी